सावंतवाडी शिवसेना शहर संघटक मी आपल्याला आपले सर्व पत्रकार बंधूंचं सर्वप्रथम सावंतवाडी शहराच्या वतीने स्वागत करतो। माझ्याबरोबर इथे उपस्थित आहेत शैलेश गोंधळकर, सावंतवाडी शिवसेना शहर प्रमुख आणि आमचे जिल्हा उपसंघटक आणि ज्येष्ठ शिवसैनिक शब्बीर मुनिया साहेब। आज मी तुम्हाला इथे ज्या गोष्टीसाठी बोलवले तो विषय खूप महत्त्वाचा, स्मार्ट प्रीपेड मीटर या विषयावर थोडंसं आम्ही आंदोलन करण्याच्या विचारात आहोत। पक्षाच्या माध्यमातून सर्व सामान्य लोकांना बरोबर घेऊन सर्व आमचे महाविकास आघाडीतील पक्ष असतील किंवा आघाडीतील पक्ष असतील, म्हणजे सत्तेतील पक्ष असतील, यांना सुद्धा बरोबर घेऊन आमचे आंदोलन करण्याची तयारी आहे। कारण हा सामान्य जनमानसात विषय माहीत नाही आहे, त्याचं गांभीर्य माहीत नाही, ते गांभीर्य आम्हाला पटवून द्यायचं आहे। मुळात स्मार्ट मीटर बसवल्यामुळे आज लाईट बिल जे आहे ते जवळपास तिप्पट ते चौपट लाईट बिल येते आणि अशा तक्रारी आम्हाला लोकांमधून आमच्याकडे आल्या आणि त्या अनुषंगाने आम्ही मागे 10 दिवसापूर्वी त्या अधिकाऱ्यांची भेट सुद्धा घेतली होती। त्यांनी त्या बिलाला स्थगिती दिली, त्याला मुदत दिली आणि मीटर तपासणीसाठी पाठवलं। मुळात हे जे स्मार्ट मीटर बसवण्याचं जे काम आहे याची कुठेही जबरदस्ती करू शकत नाही, कारण तसा कायदा आहे, तसा वीज कायदा 2003 मध्ये 47 अधिनियम क्रमांक 47/5 या अन्वये कोणता मीटर वापरायचा याचे स्वतंत्र मीटरची निवड करण्याचे सर्व कायदेशीर हक्क हे संबंधित ग्राहकांना असतात। त्याच्यामुळे अशी कंपल्शन कोणी करू शकत नाही, MSEB सुद्धा करू शकत नाही। त्याचबरोबर अशी ऍड केली जाते आहे महावितरणकडून की हे मीटर्स जे आहेत ते आम्ही आमच्या खर्चाने मोफत लावणार आहोत, तर असं काही नाही आहे। कारण याला केंद्राकडनं फक्त 900 रुपये अनुदान आहे, केंद्राकडून या मीटरसाठी 900 रुपये अनुदान आहे। उरलेले जे 11,000 म्हणजे टोटल एका मीटरचा जो खर्च आहे 100 रुपये हे कर्ज काढून घेतले जाणार आहेत, म्हणजे दिले जाणार आहेत कंपनीला आणि त्याची वसुली ही ग्राहकांकडूनच करून घेतली जाणार आहे। आणि त्याचा अधिभार आता तुम्ही बघत असाल की तुम्हाला देताना मध्ये मध्ये डिपॉझिटची बिलं येतात, फक्त मीटरची बिलं येतात असं नाही, डिपॉझिटची बिलं येतात, 5,000 भरा, 10,000 भरा, त्याच्यानंतर अधिभार लावला जातो। सामान्य माणसांना या काही गोष्टी कळत नाहीत, त्याच्यामुळे ही वाढ साधारण म्हणजे हा जो खर्च आहे या खर्चामुळे कर्जावरील व्याज घसारा संबंधित हा जो खर्च आहे हा साधारण 30 पैसे प्रति युनिट वाढणार आहे, प्रत्येक ग्राहकावर त्याचा बोजा वाढणार आहे। परत त्यात असं आहे की रिडिंग जास्त आल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की 100 युनिट पर्यंत जे म्हणजे मीटरवरचं रिडिंग असतं त्या 100 युनिटला घरगुती वापरासाठी 4.5 रुपये वगैरे दर आहे। त्याच्यानंतरचे जे युनिट आहे 150च्या पुढे यांचं 10.5 रुपये रेट आहे। मुळात तो स्मार्ट मीटर बसवल्यामुळे रिडिंगच तुमचे 200-300 युनिटच्या वरती जाणार, त्याच्यामुळे साहजिकच 10.5 रुपयांनी तुम्हाला ते भरावे लागणार, त्याच्यामुळे हे सामान्य लोकांना परवडणार नाही आणि याची आम्ही लोकांमध्ये जनजागृती करणार आहोत। आम्ही त्यासाठी सर्व ग्राहकांना सर्वांनाच म्हणजे जे कोण सामाजिक क्षेत्रात काम करतायत किंवा यांच्या संघटना असतील, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना असेल किंवा इतर पक्षाचे नेते असतील, यांना आम्ही आवाहन करतोय की सोमवारी आम्ही या विरोधात आवाज उठवण्यासाठी सकाळी 11 वाजता सावंतवाडी MSEB कार्यालयात धडक देणार आहोत आणि आम्ही त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत। यात मोठी हे अशी आहे की आम्ही ज्यावेळी थोडासा त्याचा खोल अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की MSEBने अदानी कंपनीला हे स्मार्ट मीटरचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते साधारण 16,000 करोडचं 15,960 करोडचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, 15,960 करोडचं, जवळ कोकण मुंबई एवढ्यासाठीच 9,670 कोटी रुपयाचं आहे। त्याच्यामुळे आता अशी परिस्थिती आहे म्हणजे असं वाटतंय, म्हणजे माझा तर थेट आमच्या त्याच्याकडून आरोप आहे की बहुतेक विधानसभेला झालेलं इलेक्शन बहुतेक ह्याच पैशांवर बहुतेक झालेलं दिसतंय काय, त्याच्यामुळे आता ही पैशाची वसुली त्यांनी चालू केली आहे लोकांकडनं, लोकांमध्ये वाटलेले पैसे बहुतेक लोकांकडनं परत घेण्याचा हे वेगळा मार्ग दिसतोय काय, असं एकंदरीत लक्षात येतंय। आणि हे मीटर बसवताना कोणालाही विश्वासात घेतलं जात नाही, कोणी घरी नसताना सुद्धा येऊन परस्पर मीटर बसवले जातात, असे सांगतात ते कन्सेंट घ्यायचंय, लोक म्हणतात की बाबा ठीक आहे चला नवीन मीटर बसतोय ना, मोफत बसतोय ना, बसवून घेतात, पण पुढचे त्यातले धोके लोकांना समजावून सांगितले जात नाही।
तर हे धोके आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही सगळ्यांसमोर आणणार आहोत. भविष्यात वाटलं तर याच्या विरोधात आम्ही कोर्टात सुद्धा जाऊ. तर एकंदरीत या सगळ्या विषयासाठी आम्ही सोमवारी सकाळी 11 वाजता MSCB मध्ये धडक देणार आहोत.